नमस्कार. आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा वाईमध्ये मी आलेलो आहे आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक, तज्ज्ञ, अभ्यासक प्राध्यापक नीरज हातेकर सर वाईमध्ये आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. आपल्यापैकी अभिव्यक्तीच्या अनेक प्रेक्षकांना, दर्शकांना आठवत असेल की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपण काही एपिसोड बनवले आणि त्याच्यामध्ये देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी काही भाष्य करताना, कृषी क्षेत्राविषयी भाष्य करताना, काही सामाजिक विषयांवरती भाष्य करताना प्राध्यापक नीरज हातेकर यांच्या काही लेखांचा संदर्भ आपण त्याच्यामध्ये मी दिलेला होता आपणाला बोलताना आपणाशी, आणि काही मुलाखतींचा संदर्भ दिला होता. आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, निकाल आपले सगळ्यांच्या समोर आहेत, परंतु या पुढच्या काळामध्ये त्या सगळ्यामुळे आता काही प्रश्न निर्माण होणार आहेत. त्याविषयीची चर्चा करण्यासाठी मी इथे वाईला आलेलो आहे आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, ज्या ज्या शक्यता तुम्ही वर्तवल्या होत्या एकूणच देशाच्या आर्थिक स्थितीबाबत, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत आणि या सगळ्या रेवडी वाटप ज्याला बोललं जातं याच्यामुळे होणारे दुष्परिणाम किंवा सगळी चर्चा तुम्ही केलेली होती, ते सगळं असतानाही जे निकाल लागायचे ते आपण पाहिले. ही जी आता एक पद्धत सुरू झाली देश वेगवेगळ्या राज्यातून तर आता देशभरात, आणि ते वाढत जाणार. म्हणजे आता दिल्लीला निवडणूक आहे, अरविंद केजरीवाल तेच करणार आहेत, पुढच्या काळामध्ये बिहारला सुद्धा असाच प्रकार होईल आणि हे देशभरात फोपावत जाणार आहे. कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे, हे जे सगळं अंधानुकरण सुरू झालेलं आहे? मला वाटतं कसं, पहिल्यांदा आमच्या वाई गावात तुमचं स्वागत. पहिल्यांदा आपण असं बघायला पाहिजे की हे एका विशिष्ट अपरिहार्यतनं तयार झालेलं आहे. ते काय अपरिहार्यता आहे? तर आपण आपल्या विकासाचे जे फायदे झाले 1991 नंतर, असं म्हणतात की आपण जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन याकडे गेलो, आर्थिक सुधारणाकडे गेलो आणि त्यातनं आर्थिक वाढीचा वेग, विकासाचा जो वेग आहे तो वाढला. म्हणजे आर्थिक वाढ विशिष्ट जास्त वेगाने व्हायला लागली आणि साधारण 2011-12 पर्यंत ही वाढ बऱ्यापैकी सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचत होती असं म्हणायला जागा आहे. हे का म्हणतो मी? कारण 2004-05च्या तुलनेत 2011-12 पर्यंत भारतात दारिद्र्य ज्या वेगाने घटलं ते आतापर्यंत इतिहासात कधीच झालं नव्हतं. वेगाने घटलं. का घटलं? तर साधारण त्या काळामध्ये आर्थिक वाढ खूप वेगात झाली. UPA 1च्या काळामध्ये अर्थव्यवस्था जोमात होती. खाजगी गुंतवणूक म्हणा किंवा शासकीय गुंतवणूक किंवा निर्यात म्हणा किंवा खाजगी उपभोग, हे जे 4 ड्रायव्हर्स असतात अर्थव्यवस्था, हे चारही सक्षमपणे अर्थव्यवस्था वाढत होती आणि तो जो केक वाढत होते, केकचे फायदे लोकांपर्यंत जात होते. बरोबर. म्हणून खूप मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग वाढला. म्हणजे गरिबीतनं लोक बाहेर पडले आणि कनिष्ठ मध्यम वर्गात गेले आणि कनिष्ठ मध्यम वर्गात गेल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढल्या. म्हणजे हे असंच वाढत राहील आणि आपण पुढे जात जाऊ, ही परिस्थिती आली. दुर्दैवाने 2008-09 मध्ये जो जागतिक क्रायसिस आला आणि त्याच्यानंतर आपल्या इथे काही गोष्टी झाल्या. म्हणजे 2008-09 मध्ये मनमोहन सिंगांना, म्हणजे 2008चा जो क्रायसिस आपल्या पुढे आला होता, जो जेव्हा अमेरिकेत किंवा इतर युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था एकदम थांबली, बँका बुडल्या, वित्तीय व्यवस्था सगळी कोलमडली, ते आपल्याकडे झालं नाही. आपल्याकडे झालं नाही कारण आपल्याकडे त्यावेळी जे लोक अर्थव्यवस्थेचं नियमन करत होते, म्हणजे मनमोहन सिंग स्वतः पंतप्रधान होते, तर वित्तमंत्री पण होते, रघुराम राजन होते, नंतर YV रेड्डींसारखे रिझर्व्ह बँकेचे खूप अनुभवी गव्हर्नर होते, C रंगराजन होते, मॉन्टेक सिंग होते आणि चिदंबरम पण होते. या सगळ्यांना अर्थव्यवस्थेचा आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा खूप चांगला अनुभव आणि समज होती आणि त्यातनं आपण जी काही धोरणं आणली त्यातनं व्यवस्थित बाहेर पडलो. पण दुर्दैवाने 2009 साली मनमोहन सिंगांना तो हार्ट अटॅक आला. प्रणब मुखर्जी परत आले. जुनी जी धोरणं होती पूर्वीची, ती धोरणं थोडीशी अधिक काळ राबवली गेली. त्याचबरोबर एक 2G क्रायसिस वगैरे जे एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं, त्या काळामध्ये अर्थव्यवस्था वाढणं बंद झालं. निर्णय क्षमताच एकूण शासनाची जी थिजल्यासारखी झाली, तो पॉलिसी पॅरालिसिस झाला आणि त्याच्यानंतर मोदी सरकार सबका साथ सबका विकास करत आलं, पण आर्थिक निर्णय प्रक्रिया सुधारल्या नाहीत. असा कुठलाच वेगळा निर्णय झाला नाही की जेणेकरून अर्थव्यवस्था पूर्वीप्रमाणे जोमाने वाढेल, लोकांना फायदे मिळतील. जे निर्णय झाले ते अर्धवट झाले किंवा निरर्थक किंवा मागे घेऊन जाणारे झाले. म्हणजे उदाहरणार्थ डिमॉनिटायझेशन हे का केलं हे शासनाने कधीच नीट सांगितलं नाही.
आणि त्याचे परिणाम म्हणजे आता नुकताच एक पेपर आलेला आहे वर्ल्ड बँकेचा, त्यांचं म्हणणं आहे की या डिमॉनिटायझेशनमुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2% कमी झाला. सर्वसाधारण लोकांना खूप फटका बसला. नंतर जीएसटी जे पण आलं ते जीएसटी सुद्धा असं विकृत स्वरूपात आलं. म्हणजे जीएसटी म्हणजे कल्पना काय असायला पाहिजे, 1 टॅक्स 1 नेशन ज्यांनी ती मांडली होती ते म्हणत एक साधा सलग एक कर सगळ्या वस्तू आणि सेवांवर जो भारतभर समान असेल, त्यात गुंतागुंत नसेल आणि ती गुंतागुंत नसल्यामुळे व्यापार वाढेल. पण आपण अनेक त्याच्यामध्ये टप्पे आणि मग त्याच्यामध्ये ह्याच्यावर वेगळा त्याच्यावर वेगळा, मग ह्याच्या या गोष्टीवर सूट त्याच्यावर सूट, याच्यामध्ये राज्यांमध्ये वाद, त्याचा राजकीय वापर, म्हणजे गुजरातमध्ये इलेक्शन असलं की फाफड्यावरचं जीएसटी कमी करायचं वगैरे, त्या तऱ्हेचं सगळी व्यवस्था आल्यामुळे निर्णय काय होत नाहीत, नुसत्या घोषणा होतात. मेक इन इंडिया झाली किंवा स्टँडअप इंडिया झाली, त्याच्यानंतर ती प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हची स्कीम झाली, त्या घोषणा होतात पण त्याचं पुढे काय फॉलोअप होत नाही. बरोबर. आणि त्याचं फॉलोअप होत नसल्यामुळे होतंय काय की आर्थिक वाढीचा दर तोच राहिलाय. म्हणजे आता त्यावेळेला आपण 5.5% आलो त्या क्वार्टरला, थोडंसं स्लो डाऊन झाली ऍक्च्युली. पण खासगी गुंतवणूक येत नाही, जे काय चाललंय ते शासकीय गुंतवणुकीने चाललंय. म्हणजे एक पूजा मेहरा नावाच्या एक पत्रकार आहेत, त्यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे 2008 to 18 लॉस्ट इयर्स म्हणून. आणि त्यांचं म्हणणं आहे की मोदी सरकारची जी आर्थिक नीती आहे ही समाजवाद आणि भांडवलशाही या दोन्हीतल्या ज्या सर्वात वाईट वर्स्ट गोष्टी आहेत त्या एकत्र आणून करतं. म्हणजे समाजवादामध्ये मोठ्या प्रमाणात जे वाटप रेवडी वाटप होतं ते, किंवा भांडवलशाहीमध्ये जे क्रोनी कॅपिटलिझम होतं, त्या दोन्ही एकत्र आणून त्यामुळे लोकांना फायदे पोचत नाही, रोजगार वाढत नाही, महागाई आहे, सर्वसामान्य लोकांची तळागाळाची जी आहेत, म्हणजे 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे आणि तळाची लोक त्यांना वर जाण्याची दिशाच दिसत नाही. याच्या उलट काही ठराविक लोकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती येते आहे आणि ती सत्तेशी जवळ असल्यामुळे त्यामुळे इथे भारतभर लोकांमध्ये असंतोष आहे. पण आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे आणि सरकार जर टिकून राहायचं असेल तर मग या सगळ्या लोकांची संमती लागते त्याला. म्हणजे भारत हा एक असा देश आहे आपला, आपण खरं तर याविषयी आपण आपले सुरुवातीचे जे नेते होते त्यांचा नेहमी आपण ऋणी राहिलं पाहिजे की भारत हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्याने स्वतंत्र होताच प्रत्येका व्यक्तीला देशातल्या मतदानाचा हक्क दिला. बरोबर. 21 वर्षावरच्या सुरुवातीला 18 वर्षापूर्वी जगात इतर कुठेही झालं नाही. जे विकसित देश आज आहेत त्याला आपण लोकशाही राष्ट्र म्हणतो, अमेरिका म्हणतो की इथे टप्प्याटप्प्याने देण्यात आले. सुरुवातीला ज्यांच्याकडे मालमत्ता आहे त्यांना देण्यात आलं, महिलांना हक्क मिळवायला खूप वर्ष लागली. बरोबर. नंतर अमेरिकेमध्ये तर कृष्णवर्णीयांना आपल्या नंतर मतदानाचे हक्क मिळाले. आपण सगळ्यांना सुरुवातीला दिला म्हणजे आपली परिस्थिती कशी होती, आपल्याकडे साधारण लाईफ एक्सपेक्टन्सी 25 वर्ष होती, 70-80% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते, शिक्षणाचा दर लिटरसी रेट हा 20%, 80% लोक अंगुठा भात दर होते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांना जे वाटलं होतं की हा देश फुटेल, तर इथले सुरुवातीचे जे आपलं नेतृत्व होतं त्यांनी या सगळ्या लोकांना आपल्या व्यवस्थेमध्ये सामावून घेतलं, प्रत्येकाला नागरिक म्हणजे भागधारक केल्याचं. एक पुस्तक आहे याच्यावर की पहिली मतदार यादी कशी बनली, हे इतकं सुंदर पुस्तक आहे. म्हणजे पहिली मतदार यादी बनवताना कोणी सुटून जाऊ नये याच्यासाठी काय काय करायला लागलं, त्याच्यावर जे काय काय वाद झाले, दुर्गम भागात कुठे लांब राहणारी माणसं, कागदपत्र नाहीत, काहीच नाही, वय किती माहीत नाही, जन्मतारीख किती, तरी या सगळ्यांना मतदार म्हणून समाविष्ट करून घेण्यात आलं. मला वाटतं हे खूप मोठी अचिव्हमेंट. नक्कीच. पण ह्याचा परिणाम असा झाला की खूप मोठी अचिव्हमेंट आहे, लोकांना आपण घेतलं, पण मग आता हे लोक म्हणतात की आम्ही भागीदार होत तर आम्हाला भाग दिला पाहिजे ना. आणि आपल्याला लोकांना ते मिळवून देण्याची व्यवस्था आपल्याकडे नाहीये. शासकीय यंत्रणा आपली आहे, लोकांना जे पाहिजे पायाभूत सुविधा म्हणजे आरोग्य, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा, साध्या दळणवळणाच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, रोजगार, हे देण्याची आपली यंत्रणा आपल्याकडे नाहीये. आणि गेल्या 10 वर्षामध्ये तर आपली अर्थव्यवस्था जी आपोआप वर झिरपत जाऊन येते तेही होत नाहीये. मग या असंतोषाला कसं टॅकल करायचं आणि निवडणुकीच्या वेळेला कसं टॅकल करायचं. म्हणजे हे जर हा जो असंतोष असला तर ते आपल्याला निवडून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा निकाल काही लागले असेल तरी हा निसटता विजय आहे युतीचा. कारण या सगळ्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर जर लाडकी बहीण योजना आली नसती तर युती सरकार निवडून आलं नसतं. महिलांनी हात दिला आणि कटेंगे बटेंगे वगैरे, म्हणजे लोकांमधला मग असंतोष
जर आपल्याला मग डायरेक्टली लोकांची संमती कशी मिळवून घ्यायची, मग डायरेक्टली खरेदी करायची संमती लोकांची, आणि म्हणून मग लोकांना डायरेक्ट पैसे खिशात द्यायचे. म्हणजे त्याचा दुसराही फायदा असतो की सार्वजनिक सेवा सुधारण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ शिक्षणाच्या सोयी, सेवे किंवा सिंचनाच्या सोयी, शेतमालाच्या पणनाच्या सोयी, हे जेव्हा करायला जातो तेव्हा व्यवस्था बदलाचा विषय असतो. त्याला वेळ लागतो, कारण व्यवस्था बदलणं अवघड असतं, अनेक मार्जिनवर काम करायला लागतं, आणि एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाने किंवा एखाद्या पक्षाला नावाचे क्रेडिट घेता येत नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये कसं होतं, मी दिलं, बरोबर, मी दिलं हे लोकांना दिल्यानंतर ते डायरेक्टली फोकस होतो ना, कोणतरी देणार होतो. आणि त्यामुळे एका अर्थाने हे जे सगळे जे राज्य राबवत आहेत त्या राज्यांना खरं तर ही अपरिहार्यता आहे की हा पेशंट आपला आता मरल टेकलेला आहे आणि त्याला आता व्हेंटिलेटर लावला तर तो पेशंट म्हणतो बाबा चांगला आहे, कारण मी थोडे दिवस, प्रश्न हा पेशंट आजारी का पडतोय ह्याच्याकडे बघायचा आहे, ते कोण बघत नाही. पण मग आता या सगळ्यातून हे ठीक आहे, अपरिहार्यता, निवडून यायचंय परत, मग हे सगळं ते वाटप बिटप सगळं ठीक आहे, पण हा ताण म्हणजे केवळ राज्यच नाही, आता देशभर हे सगळे प्रकार घडतात, तर एकूणच देशाची आपली आर्थिक व्यवस्था, आपले अर्थसंकल्प, हे अशा प्रकारचा ताण किती सहन करू शकेल अजून? मला वाटतं दोन भाग त्याच्यामध्ये. एक तर देशाचा अर्थसंकल्प, आणि आता उदाहरणार्थ आपल्या राज्याचं बघितलं तर आपल्या राज्याचं महसुली उत्पन्न 5 लाख कोटीपर्यंत आहे. त्याच्यामध्ये आपण साधारण 2.25 लाख कोटी रुपये हे व्याज, पेन्शन आणि पगार याच्यावर खर्च करतो. आणि पगारावर खर्च करतोय तर माझं असं म्हणणं आहे की आपण पगारावर जितके करायला पाहिजे तेवढे करत नाहीये, कारण आपण पोस्टच भरत नाहीये. बरोबर. म्हणजे आज आपल्या जर सार्वजनिक आरोग्य सेवेतल्या कॅगच्या रिपोर्टवर 30% पोस्ट वेकंट असतील तर आपण लोकांना ते देऊ शकत नाही ना, जे गरजेच्या सेवा आहेत. आज निर्णय जिल्हा परिषद, ग्रामपंचायत वगैरे किती पोस्ट वेकंट आहेत. मी परवा ह्याला होतो, कोल्हापूरला होतो, तर तिथे आपलं अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे. त्या अण्णाभाऊ साठे महामंडळात फक्त 2 फुल टाइम आणि 1 पार्ट टाइम कर्मचारी आहे. तिथला जो व्यवस्थापक आहे तो पोस्ट खाली आहे, ती सोलापूरच्या माणसाला चार्ज दिलेला आहे, एका क्लार्कला ऑडिटचा चार्ज दिलेला आहे, आणि ते चाललेलं आहे, कामं काहीच होत नाहीत. तर ही पोस्ट आपण भरत नाही तरी आपल्याला एवढा खर्च होतो. आता आपल्याला गरज कशी आहे, हे झाले 2.25 लाख कोटी. आता या सगळ्या स्कीमवर आपण अजून 1 लाखभर कोटी खर्च करणार आहोत, म्हणजे उरले तर आपल्याला लाखभर कोटीच उरणार आहे. त्यात सुद्धा आपल्याला आपली कर्ज परत करायची आहे. त्यामुळे शासनाला ही जी शासनाची कामं आहेत, शासनाची कामं कुठली असतात, शासनाची कामं प्रामुख्याने लोकांना पायाभूत सुविधा देणे, सार्वजनिक सोयी सुविधा पुरवणे हे शासनाचं काम. त्यामध्ये डिफेन्स वगैरे या गोष्टी आहेत, तिथे आपल्याला खर्च करायला लागतो. नंतर आपल्याला शाळा, PWDचा खर्च करायला लागतो, शाळा खात्याचा करायला लागतो. पोलीसच आपल्याकडे पुरेसे नाही आहेत, म्हणजे आपल्याकडे 10,000 लोकांमागे 2 पोलीस पण नाहीत महाराष्ट्रात. पुरेशा अंगणवाडी सेविका नाहीत, त्या नाहीतर त्यांना 3 महिना पण पगार पण देईल. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतोय की सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवांवरच परिणाम होतोय. शासन काय करेल, शासन या पोस्ट भरणार नाही, शासन मार्ग काढेल. पैसे आमच्याकडे नाहीत म्हणल्यावर आम्ही पोस्टच्या भरत नाही, आम्ही या गोष्टी करत नाही. शासन कर्ज काढेल, कर्ज काढलं तर ते राज्यकर्त्यांना काय फरक पडत नाही त्याचं. हे कर्ज शेवटी तुमच्या माझ्या मुलांनाच पुढे भरायला लागतात ना, आपल्यालाच भरायला लागतात ती. त्यामुळे शासनाचा म्हणजे राज्यकर्त्यांचं काय नुकसान होणार नाहीये या वित्तीय तणावामुळे. याच्यामुळे नुकसान कोणाचं होणार आहे तर आपलंच आणि आपल्याच मुलाबाळांचं होणार आहे. हे मला वाटतं लोकांनी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. पण याला कुठे जर खीळ घालण्याचा प्रयत्न नाही झाला, याच्यावरती अंकुश आणण्याचा प्रयत्न नाही झाला, या सगळ्या अशा बाबींवरती, तर हे भविष्यामध्ये कोसळूनच पडण्याची भीती निर्माण नाही का होत? म्हणजे कसं माहिती काय, कोसळून पडणार नाही. कोसळून पडणार नाही कारण काय होणार की शासन काहीतरी कर्ज काढेल, किंवा मग आता आम्हाला खर्च करायचा नाहीये म्हणे, त्यामुळे लोकांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधांवर टाच येईल. ते चालू राहील पण रडत खडत चालू राहील. म्हणजे सर्वसामान्य एक विकसित देश जो असायला पाहिजे ना, बरोबर, त्या विकसित देशातल्या नागरिकांना ज्या गोष्टी उपलब्ध, त्यामुळे परिणाम नागरिकांच्याच आयुष्यावर होईल. म्हणजे आपलीच मुलं बाळं पुढे त्यांना चांगलं शिक्षण मिळणं बंद होईल, आरोग्य मिळणं बंद होईल, आणि देशाच्या विकासाला त्या अर्थाने मोठी खीळ बसेल. वित्तीय प्रॉब्लेम काय होणार, आणि हे शेवटी लक्षात घ्या की माझा समजा धंदा असेल, हॉटेल आहे समजा माझं, त्या हॉटेलला मला कर्ज झालं भयंकर, तर ते मला तिकडनं काढून टाकतात ना, हॉटेल माझं बँक घेऊन टाकेल. बरोबर. देशाचं असं काहीच होत नाही ना. त्यामुळे राज्यकर्त्यांवर वैयक्तिक लायबिलिटी काहीच नसते याची. जास्तीत जास्त काय ते सत्तेतनं जातील,
पण त्यांचे सगळे ते बनवून ठेवतात, त्यांच्या जमिनी त्यांनी खरेदी केलेल्या असतात, त्यांचं सगळं त्यांनी व्यवस्थित मॅनेज केलेलं असतं. त्यामुळे शेवटी याचा परिणाम सार्वजनिकच होतो आणि सार्वजनिक म्हणजे सर्वसामान्यांवर होतो आणि सर्वसामान्यांवर होतो म्हणजे तळागाळाच्या माणसांवर होतो. आणि सर्वात आज प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद शाळेची गरज कोणाला आहे? गरीब माणसालाच आहे ना. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कोण जातो? गरीबच माणूस जातो ना. गॅस मिळाला नाही तर लाकडं कोणाला आणायला लागतात? गरीब माणसाला आणायला लागतात. त्यामुळे त्यांना जरी परिणाम शेवटी नुकसान शेवटी गरिबांचंच होणार आहे. पण मग कसं हे लोक या बाबतीत सजग होण्याचा काय मार्ग आहे? कसं काय होऊ शकेल हे परिवर्तन? जर हे सगळे दुष्परिणाम आपल्यावरच होणारे, नागरिकांवरच होणारे हे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात येत नसतील तर हे ते लक्षात आणून देण्यासाठी काय व्हायला पाहिजे? खरं एक तर लक्षात आणून देण्यासाठी बोलत राहिलं पाहिजे, लिहित राहिलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा भाग. आणि म्हणजे लोकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. म्हणजे असं होतंय काय की आपण मतदार म्हणून हा प्युअरली व्यवहार आहे का आपला? म्हणजे तू मला पैसे दे, मी तुला मत देतो. नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी असते का की नागरिक म्हणून एक आपल्याला जास्त सजगपणे आपल्या देशाच्या ब्रॉडर हितासाठी काय व्हायला पाहिजे याची थोडी काळजी घेऊन, आणि शेवटी त्याच आपलंच हित आहे रे, तर ही काळजी घेऊन याचा विचार करून नागरिकांनी मतदान करायला पाहिजे. आणि जर हे प्युअरली ट्रान्झॅक्शन असं झालं, म्हणजे तू मला, मी तुला पैसे देतो, तू मला मत दे, मग उद्या समजा मी सिग्नल तोडला, हवालदारानं मला थांबवलं, मी तुला पैसे देतो, तू मला सोड, ह्याच्यात काय वेगळं आणि काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? त्यामुळे या अशा ट्रान्झॅक्शन मधून सगळी व्यवस्थाच कोलॅप्स होऊ शकते. आणि आपल्या देशाविषयी ज्या ज्या लोकांनी विचार केला हा देश चांगला व्हायला पाहिजे, आंबेडकरांनी केला. आंबेडकर काय म्हणाले की माणसं चांगली असतील तर देश चांगला होईल ना. म्हणजे नुसतं पोलीस असून न्यायालय असून व्यवस्था चालणार नाही, ही समतेवर अधिष्ठित व्यवस्था पाहिजे. विवेकानंदही तेच म्हणाले. तर आपण जर ही आयडियल जर सोडून दिली आणि नुसताच हा अतिव्यवहारी विचार करत राहिलो तर मग आपला देश म्हणूनच आपण आपल्याला मागे घेऊन जाऊ आणि त्याला जबाबदार आपणच राहू. ही जाणीव नागरिकांना असली पाहिजे. आणि ही शेवटी स्वतः म्हणजे आपण बोलत राहू, लिहित राहू, पण ही जाणीव होणं आवश्यक आहे. ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असं चालू ठेवायला आपल्या राजकीय नेत्यांना म्हणजे रान मोकळं आहे. मला या अनुषंगाने आणखीन एक मुद्दा विचारायचा होता. तुमच्या एका लेखामध्ये मी एक मजकूर वाचला होता, 2 पॅरेग्राफ होते मोठे त्याच्यावरती, आणि ते वाचल्यानंतर अस्वस्थ व्हायला झालं. एक अशा प्रकारचे आपल्या मनामध्ये भावना असते की बिहार, युपी वगैरे हे बिमारू राज्य आहेत, मागास राज्य आहेत सगळ्याच अर्थाने वगैरे. आणि तुम्ही त्या लेखामध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्राचा शहरी भाग ठीक आहे, परंतु ग्रामीण भागातली गरिबी किंवा ग्रामीण भागातलं दारिद्र्य हे बिहारपेक्षा सुद्धा अधिक आहे. ते वाचून खूप अस्वस्थ व्हायला. काय हे मी नाही म्हणता नुसता, म्हणजे कसं असतं आपल्या इथे दारिद्र्य जेव्हा ठरवतात, दारिद्र्याच्या खाली किती माणसं आहेत हे ठरवताना नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनचा एक सर्व्हे असतो. त्या सर्व्हेमध्ये काय करतात की एक 2-3 लाख कुटुंबांमध्ये किती खर्च होतो महिन्याला निरनिराळ्या गोष्टींवर याचा एक तो सर्व्हे करतात. आणि मग जर किमान आयुष्य जगण्यासाठी जे पैसे लागतात त्या खर्चापेक्षा कमी खर्च जे लोक करतात त्यांना दारिद्र्य खाली असं समजतात. आता 2011-12चा आपल्याकडे एक सर्व्हे झाला होता. दर 5 वर्षांनी होणं तो आवश्यक असतं. म्हणजे 11-12 नंतर तो आता 16-17ला होणं आवश्यक असतं. पण 16-17ला शासनाने केला तो सर्व्हे, पण त्याची आकडेवारी काही जाहीर केली नाही शासनाने, आणि ती का हे सांगितलं नाही. म्हणजे असं आणि ती आकडेवारी टाकून देण्यात आली. म्हणजे सर्व्हेची आकडेवारी अमान्य करणे बऱ्याच वेळा होत असतं. म्हणजे आपल्याकडे 2005चा जो नॅशनल सॅम्पल सर्व्हे झाला त्याने दारिद्र्य काढली. पुढचा सर्व्हे 9-10 मध्ये झाला, पण त्यावेळेला काही तज्ज्ञांनी असं म्हटलं की हे वर्ष दुष्काळी वर्ष आहे, त्यामुळे ही आकडेवारी कदाचित फसवी असेल. तेव्हा शासनाने काय केलं, तेव्हाच्या शासनाने जगभरच्या तज्ज्ञांना बोलवलं आणि सांगितलं की आकडेवारी बघा आणि आकडेवारीवर जाहीर चर्चा करा. म्हणजे ह्याच्यात काही गरिबीचा अंदाज आलाय, पण तो बरोबर आहे का चूक आहे की त्या आकडेवारीत काही गडबड आहे. त्याच्यावर फार मोठं पुस्तक निघालं, ग्रेट इंडियन पॉवर्टी डिबेट म्हणून. आणि अँगस डिटन वगैरे म्हणजे नोबेल पारितोषिक त्या सगळ्यांनी येऊन त्याच्यावर बसून भारताच्या दारिद्र्याविषयी बरीच चर्चा त्यात झाली. तो डेटा वापरला गेला नाही, पण ती चर्चा करून आणली. आणि मग 11-12 मध्ये पुन्हा सर्व्हे झाला, त्यात स्पष्ट होतं की मार्क्स 16-17 मध्ये सुद्धा आपण जो डेटा वापरला पण का वापरला नाही सांगितलं. त्यावर चर्चाच घडून आली नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला डिमॉनिटायझेशन होतं आणि त्यामुळे जी पडझड झाली सगळी त्या डेटात दिसत होती. जे काय असेल ते, पण त्याच्यावर चर्चा झाली नाही.
त्यामुळे मग मधल्या काळात आमच्याकडे सगळे की अरे 10 वर्ष झाली, दारिद्र्य कमी झालं, घटलं वगैरे. ते 22-23चा डेटा आता शेवटी आला यावर्षी. तो आल्यावर सुरजित भल्ला म्हणून एक अर्थतज्ञ आहेत आणि हे शासनाचे अगदी लाडके अर्थतज्ञ आहेत. म्हणजे ते आमच्यासारखे असे टूलकिट, दावे, अर्बन नक्षल वगैरे अशी नावं लावावी त्याची नाही आहेत. ते शास्त्राच्या बाजूने बोलतात. ते म्हणाले की आता जी आकडेवारी आली आहे त्याला आपण दारिद्र्य रेषा लावायची. ही पूर्वीची दारिद्र्य रेषा ही गरीब राष्ट्रांसाठी होती. आपण आता गरीब राष्ट्र नाही आहोत, आपण लोअर मिडल इन्कम कंट्री आहोत, कनिष्ठ मध्यमवर्गीय आहोत आपण. तर त्यांच्यासाठी असलेली दारिद्र्य रेषा ही वर्ल्ड बँकेने वेगळी दिलेली आहे. ती वापरू आपण. ती जर वापरली आणि त्यांनीच हा लेख लिहिला APW मध्ये की भारतामध्ये, ग्रामीण भारतामध्ये 25% लोक दारिद्र्य रेषेखाली येतात. बिहारमध्ये 23.5% आहेत, महाराष्ट्रामध्ये 26.5% आहेत. ही शासकीय आकडेवारी माझी नाही. महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य फक्त UP मध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, ओरिसामध्ये आहे, झारखंडमध्ये आहे आणि छत्तीसगडमध्ये आहे. बाकी सगळ्या राज्यांमधले ग्रामीण भाग हा महाराष्ट्रापेक्षा कमी दारिद्र्य असलेला आहे. मुद्दा एक. दुसरा मुद्दा विषमता मोजतो, म्हणजे जिनी कोएफिशियंट त्याच डेटावर की एकूण विषमता कृषी ग्रामीण समाजात किती आहे आणि त्याच्यामध्ये तो जिनी कोएफिशियंट जो असतो त्याची किंमत 0 असली तर अजिबात विषमता नाही, 1 असली तर पराकोटीची विषमता. जेवढा जिनी कोएफिशियंट जास्त तेवढी विषमता जास्त. महाराष्ट्रातल्या ग्रामीण आम्ही सगळ्या राज्यातल्या सगळ्या ग्रामीण भागांसाठी आणि शहरी भागांसाठी जिनी कोएफिशियंट काढला. तर महाराष्ट्रातला ग्रामीण महाराष्ट्र जिनी कोएफिशियंट हा सगळ्या राज्यांच्या सगळ्या ग्रामीण भागांपेक्षा जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र हा अत्यंत टोकाची विषमता असलेला आणि सरासरीपेक्षा जास्त गरिबी असलेला भाग आहे. हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. हे शासन मान्य करत नाही. त्याच्यामुळे उपाययोजना पण नाही. उपाययोजना कारण ते असं म्हणजे वाळूत मुंडकं घातल्यासारखं आहे. ते दुसरी आकडेवारी शासनाची येते, भारत शासनाची येते की गाव पातळीवर पायाभूत सुविधा काय आहेत. म्हणजे बँक आहे का जवळ, प्राथमिक शाळा जवळ आहे का, गावात आहे का, गावाच्या पासून 5 किलोमीटरवर आहे, 10 किलोमीटरवर आहे, रेशन दुकान कुठे आहे, नंतर बाबा सिंचनाच्या सोयी आहेत का, दळणवळणाच्या सोयी आहेत का, गावात रस्ता आहे का, गावात सांडपाण्याची काय सोय आहे का. ही प्रत्येका गावाची, नुसती ग्रामपंचायत प्रत्येका गावाची आकडेवारी दर 3-4 वर्षाने भारत सरकार छापतं. मिशन अंत्योदय म्हणून इंटरनेटवर उपलब्ध आहे. आम्ही ती आकडेवारी घेऊन एक असं निर्देशांक तयार केला पायाभूत आकडेवर की प्रत्येक राज्यातल्या ग्रामीण भागांची परिस्थिती काय आहे. आणि महाराष्ट्र नंबर 22-27 आला त्यात. म्हणजे UP बिहारपेक्षा पण खाली गेला तो. आणि हे पुन्हा मांडायचा प्रयत्न केला आम्ही शासनाकडे, पण ती मानसिकता की आपलं काहीतरी चुकतंय आणि आपण ती दिशा बदलायला पाहिजे, ही मानसिकता आज शासनात नाहीये. कारण मला वाटतं गरज त्याची भासत नाही. तो रेटा वगैरे निर्माण व्हायला पाहिजे. तो रेटा जो जनतेचा निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण होत नाही. तो कसा निर्माण होईल? जर 1,500 रुपये आपण देत राहिलो तर तो रेटाच निर्माण होणार नाही ना. बरोबर. आणि तो जोपर्यंत रेटा निर्माण होत नाही तोपर्यंत शासनावर दबाव येत नाहीत. त्यामुळे एका अर्थाने या योजना ज्या असतात ह्या सार्वजनिक कसं झालंय, 2 गोष्टी झाल्यात. एकतर ज्यांच्याकडे उत्पन्न आहे, ज्यांना परवडतं, ते सार्वजनिक सेवा सुविधांकडे जात नाही. श्रीमंतांची मुलं काही जिल्हा परिषद शाळेत जात. बरोबर. श्रीमंत माणूस आजारी पडला तर तो खाजगी हॉस्पिटलमध्ये जातो, KEM मध्ये दाखल होत नाही. मग त्याने होतं काय की इथल्या जे गैरसोयी आहेत त्याच्याविषयी आवाज उठवणारे आणि त्याच्याविषयी आवाज त्यांचं वजन ज्यांचं असतं ना, जे बदल घडवू शकतात, त्यांची ताकद असते, हे लोक हे सिस्टम वापरतच नाहीयेत ना. त्याला एलिट एक्झिट म्हणतात आमच्याकडे. बरोबर. मग एलिट एक्झिट जर होत असेल तुमच्या सगळ्या सार्वजनिक सेवांमधून, एसटी मधनं श्रीमंत माणूस जात नाही हो, किंवा ज्याच्याकडे जो काहीतरी बदलू शकतो धोरण तो जात नाही. एसटीतनं जो जातो त्याला कंडक्टर पण ऐकत नाही. मग या सुविधा सुधारणार कशा? आणि या सुविधा सुधारण्यासाठी ज्या लोकांनी मागणी करायला पाहिजे, ज्यांनी रेटा, त्यांची संमती आपण जर 1,500 रुपये घेऊन खरेदी करत असू तर या सेवा सुविधा सुधारणार नाहीत आणि मग देश विकसित कसा होणार? बरोबर आहे. मला हे सगळं पाहतानाच आणखीन एक गोष्टीची खंत वाटते. तो अर्थ क्षेत्राशी संबंधित तसा विषय म्हणता येणार नाही, परंतु तुम्हाला विचारायचंय, ह्या सगळ्या करण्याच्या गोष्टी सोडून ज्यांनी देशाची पायाभरणी सुरुवातीला घालण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित, त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचे उद्योग होतात. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? म्हणजे ही खरं दुर्दैवाची गोष्ट आहे.
म्हणजे मी भारताच्या अर्थकारणाचा अभ्यास करतो, त्याच्या इतिहासाचा अभ्यास करतो. नेहरू, पटेल, गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग ही माणसं खूप मोठी होती, प्रचंड मोठी माणसं होती. म्हणजे भगतसिंगांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही तुमच्यासाठी दयेचा अर्ज करू का, तेव्हा भगतसिंग काय म्हणले, 23 वर्षाचा तो मुलगा, की माझ्या मरणाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जी ऊर्जा मिळेल ती माझ्या जिवंत राहण्याने मरणार नाही. इतकी मोठी माणसं होती का एकमेकांचे शत्रू नव्हते हो. बरोबर. म्हणजे मतभेद असतील ना, पण मतभेद असले म्हणजे काय मनभेद नव्हते त्यांचे. मग त्यांच्या लिखाणातली काहीतरी छोटीशी वाक्य काढायची आणि त्या वाक्यांची मोडतोड करून मग त्याचं राजकारण करायचं. म्हणजे आता पंतप्रधान नेहरूंनी काहीतरी नेहरू देशाला आळशी म्हणाले असं त्यांच्या त्या 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावरनं केलेलं भाषण आहे. खरं तर किती स्फूर्तिदायी भाषण आहे, सगळं ऐकलं तर. त्यातली काही वाक्य घेऊन मोडतोड. नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मोठा लेख लिहिला, पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात वाचलं तर आपल्याला नेहरूंच्या देशावर किती प्रेम होतं आणि त्यांनी देशासाठी आयुष्याची 30 वर्ष दिली, 9 वर्ष तुरुंगात होते, स्वतःची मालमत्ता सगळी देशाला दान करून टाकली. इतकं देशावर प्रेम असणाऱ्या माणसाचं 2 वाक्य काढायची. मग सावरकरांनी काय काय लिहिलं या लोकांविषयी, विवेकानंद काय काय म्हणले आपल्या लोकांविषयी, ही 2-2, 3-3 वाक्य घेणार का आणि त्याचं राजकारण पंतप्रधान करतात. हे मला दुर्दैवी वाटतं. म्हणजे नाही ना, आपली नाही आहे पातळी तिथपर्यंत, ते आपण चालवूयाची काय ते. पण मला नेहमी आश्चर्य वाटतं, बाकीचे राष्ट्रपुरुष वगैरे ते ठीक आहे, ते अधूनमधून त्याच्यावरती टीका करतच असतात, गांधी घराण्यावर टीका करत असतात, पण नेहरूंवरती तर टीका करत नाहीत असं त्यांचं एकही भाषण नसतं. नेहरू इतके शत्रू का वाटतं त्यांना? कारण नेहरू यांना पचत नाहीत. का पचत नाहीत? कारण गांधींना काहीतरी करून जोडून घेता येतं. म्हणजे गांधींना आता स्वीकारायलाच लागतं. बाबासाहेबांना स्वीकारणं ही यांची राजकीय अपरिहार्यता आहे. ते मनातनं काय त्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलेलं नाहीये. म्हणजे बाबासाहेबांची जी तत्व आहेत आणि बाबासाहेब यांच्याविषयी काय म्हणायचे हे जर नीट वाचलं तर हे बाबा स्वीकारणं यांना शक्यच नाही. पण ते आता राजकीय एक पॉलिटिकल करेक्टनेस असतो, निवडून यायचं असतं म्हणून ते स्वीकार दाखवत. नेहरूंच्या वत काय झालंय की नेहरूंची गरज, तशी राजकीय गरज कोणाला नाहीये. कारण नेहरूंच्या मागे कुठला वर्ग नाहीये किंवा जात नाहीयेत. कारण नेहरू हा अत्यंत आधुनिक माणूस होता. नेहरूंचं जे आधुनिकत्व होतं भारतातलं ते अत्यंत मॉडर्न पण परंपरेतनं आलेली आधुनिकता होती. आणि त्यामुळे नेहरूंना हे जे सगळं आर्काईक चाललेलं आहे की पुराणाकडे जा आणि गायी आणि हे जे आहे देवळं वगैरे, नेहरूंचा विषयच नव्हता. नेहरू ठामपणे याच्या विरुद्ध होते. आणि नेहरू तर असं स्पष्ट म्हणायचंय की आपण यांना हिंदू राष्ट्रवादी म्हणूच नका म्हणून, ते हिंदू धर्मवादी आहेत, ते कम्युनल आहेत. आणि त्यांच्या मते हे सगळे उजवे आहेत हिंदू राष्ट्रवादी, आणि जे मुस्लिम धर्मांध होते आणि हिंदू धर्मांध हे सारखे दोन्ही राष्ट्रवादीच आहेत, हे राष्ट्रद्रोहीच आहेत, असं नेहरूंची मांडणी होती. आणि ती इतकी ठाम आणि इतकी स्पष्ट होती की नेहरूंना जोडून घेणं, नेहरूंच्याकडनं एकही वाक्य तुम्हाला सापडणार नाही की जे हे आपल्याला सपोर्ट करतात म्हणून घेत आहे. पटेलांच्या बाबतही तसं नाही. म्हणजे पटेल सुद्धा RSSवर बंदी कोणी घातली होती? पटेलांनीच घातली होती. आणि वाजपेयींचं एक चरित्र आहे, त्यात पटेलांची ऑर्डर आहे, त्यांनी असं दिलं होतं की हे जे दंगे होत होते गांधींच्या हत्येनंतर, तर त्यांनी संघाचे जे कार्यकर्ते आहेत तिथल्या पोलिसांना दिलेलं पत्र आहे की यांना पकडा, हे जे दंगे करतात इकडे तिकडे, आणि त्यांना काय तुरुंगात वगैरे जेलमध्ये वगैरे घालू नका. आता डिसेंबर महिना आहे, त्यांचे कपडे काढा आणि रात्रभर यमुनेत बसवा त्यांना, म्हणजे ते सुधारतील अशी ऑर्डर आहे पटेलांची. त्या वाजपेयींवरचं एक चरित्र आलंय त्यात दिलेली आहे. तर हे काय हिंदुत्ववादी वगैरे नव्हते, पण पटेलांचं म्हणणं असं होतं की यांना जोडून घेता येईल का वगैरे. नेहरू विरोध करत होते. तर त्यामुळे पटेलांना सुद्धा हे लोक जोडून घेतात. पण नेहरू झेपत नाहीत. आणि नेहरू झेपत नसल्यामुळे सारखी नेहरूंवर टीका करणे हा एक, खरं 60 वर्ष झाली नेहरू जाऊन. बरोबर. म्हणजे 60 वर्ष झाली नेहरू जाऊन तरी यांना नेहरूंवर टीका करायलाच लागते. याचाच अर्थ नेहरू महत्वाचे आहेत. बरोबर. पण ते आता दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं मला आणखीन एक गोष्ट म्हणजे भीती वाटते अशी की आता
अर्थ क्षेत्रामध्ये काय सगळ्या गोंधळाची स्थिती आहे ते तुमच्यासारखी माणसं पुढे आणतात तज्ञ. सामाजिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं सगळी पिछेहाट चाललेली आहे, देशाला मागे नेणं चाललंय ते सामाजिक क्षेत्रातले लोक बोलतायत. असे राजकारणातले पुरोगामी विचारांचे लोक त्या विषयावरती बोलतायत. परंतु त्या सगळ्या लोकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं, कुठेतरी त्यांना अडकवणं, त्यांच्या संस्था बंद कशा पडतील, त्यांच्या रोजगारावरती, त्यांच्या जवळच्या लोकांवरती कसे दुष्परिणाम होतील असे प्रयत्न केले जातात. या सगळ्यातून त्यांचाही आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो. एकीकडनं लोकांमध्ये उदासीनता आहे, आपल्याला मिळालेले पैसे आणि आपला वैयक्तिक स्वार्थ याच्यामध्ये लोक मग्न आहेत. मग कशी बघता तुम्ही देशाचं भविष्य? काय याच्यामध्ये संधी काय, आशादायक काय, कसं बघायचं? आशादायक काय म्हणजे एकतर एखादी गोष्ट अशी होती की आज जर आपल्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर अनेक पातळीवर महत्वाचे निर्णय घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला खाजगी गुंतवणूक आपली कशी वाढेल हे बघायला पाहिजे, नंतर लोकांचा रोजगार कसं निर्माण होईल हे बघायला पाहिजे, शेतीचा मोठा प्रश्न आहे ते बघायला पाहिजे. पण ते बघण्यासाठी एक ब्रॉड धोरणात्मक चौकट काय मला दिसत. दुसरीकडे सामाजिक म्हणजे हिंदुत्वाकडे जाणे, तेच म्हणजे मंदिर, जुन्या हिंदुत्वाकडे मंदिर, मशिदी खाली काय आहे, मंदिराखाली काय आहे. आणि आता तर हा सगळा एजेंडा हा संघाच्या हातातून निघूनही गेलेला आहे. मग ते रामभद्राचार्य वगैरे परवा म्हणाले ना की संघ कोण आम्हाला सांगणार, आम्ही निर्णय घेऊ म्हणून. म्हणजे ही जी सगळी टोळकी आहेत ही आता मोकळी सुटलेली आहेत आणि त्यांच्यावर ताबा कोण. त्यामुळे मला असं वाटतं, मला अशी भीती वाटते की आपण गेल्या पुढच्या काही वर्षामध्ये काहीतरी भयंकराच्या टोकावर आपण बसलेलो आहोत. आणि नाझी जर्मनीमध्ये पण हा जो एक कैफ होता, हिटलर खूप पॉप्युलर होता, कैफ होता, हा कैफातनं मग पुढे जे झालं ते झालं आणि मग त्यातनं लोक पुन्हा शुद्धीवर आले. अशा स्वरूपाचं काहीतरी आपल्याकडे होईल असं मला वाटतं. म्हणजे किमान काहीतरी भयंकर पुढच्या काही वर्षामध्ये होणार आहे आणि त्याचा संबंध कदाचित मोठ्या प्रमाणात दंगली असतील, मोठ्या प्रमाणात दमन असेल, शोषण असेल, लोकांना होणारे त्रास असतील. मग ह्यातनं कदाचित जर उपरती झाली, समजली तर काहीतरी होऊ शकेल. पण मला वाटतं तीच एक आता अपरिहार्यता आपल्या पुढे आहे. त्या तिथपर्यंत आपण जायचं का याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. जी भयंकर परिस्थिती उद्भवू शकते त्याची धोक्याची जाणीव किंवा शंका सरांनी व्यक्त केलेली आहे. एक गोष्ट सुरुवातीला बोलायची होती ती बोलायची राहिली. इथे येण्यामागचं आणखीन एक कारण होतं की, आणि ते सरांना पण विचारायचंय, नीरज हातेकर सरांनी इथे एक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्या बाजूने ते आता ते पुस्तकं, ग्रंथ वगैरे जसे उपलब्ध होत आहेत तसे ते मिळवत आहेत. काय नेमका तो उद्देश होता? सर कसं आहे की शेवटी यातनं मार्ग कसा निघू शकतो. आजची परिस्थिती आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणावर परिस्थिती वाईट आहे की आपण फक्त विषण्णता वाटते पण खिन्नावर नुसतं बसून राहायचं का. माझ्या सगळ्या शिक्षक करू काय शकतो. तर मग आपण किमान असं तरी करू की मुलांना किमान विचार तर करू दे ना स्वतः. म्हणजे भूमिका या वाचनालयामध्ये अशी आहे की इथे सर्व तऱ्हेची पुस्तकं उपलब्ध, डावी उजवी, संघाची, सावरकरांची, तशीच मार्क्सची पण, ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. आपल्याकडे इतिहासाचं पुनर्लेखन, इतिहासाचं उदाहरणार्थ पुरंदरांचं पण लेखन आहे, साळुंक्यांची पण मांडणी आहे. तर हे शेवटी मुलांनी वाचलं आणि सांगोपांग चर्चा केली तरच काहीतरी परिस्थिती मुलांच्या, तरुणांच्या लक्षात येऊ शकेल. तर ही आमच्याकडे जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं, मी तिथे असतो, मुलं येतात, मुलं बसतात, काही कोणी काहीतरी पुस्तक वाचायला सुरुवात करतो, आम्ही चर्चा करायला सुरुवात करतो, त्यातनं मग काहीतरी विचार हे होतं. काही दिवसांनी इथे आता काही लेखक वगैरे पण येणार आहेत. तर एक साधारण एक चर्चेतनं काय परिस्थिती आहे याची समज तरी यावी लोकांना आणि मग ती समज आली त्यातनं काहीतरी मार्ग निघू शकेल, काहीतरी चित्र निर्माण होईल. कारण हल्ली जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे ती काहीही पसरवतात ना. बरोबर. तर मग काहीतरी मार्ग, त्याला ऑल्टरनेट काय करणार. म्हणून त्याच वाचनालयाला देण्यासाठी आम्ही आमच्याकडनं, आमच्या परीने आम्हाला शक्य ती पुस्तकं घेऊन आलो. तुम्ही कधी महाबळेश्वर आणि या बाजूला येणार असाल, पाचगणी, वाईला, तर वाई कॉलेजच्या शेजारी सरांनी वाचनालय सुरू केलेलं आहे. तुम्हाला शक्य असेल ती पुस्तकं, तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही घेऊन या, सरांची भेट होईल. सर थँक्यू, तुम्ही आज वेळ दिला, मी आभारी.